भगवान बुद्धाच्या पंजोबाचे नाव काय होते? जयसेन. जयसेन यांच्या पुत्राचे नाव काय होते? शिन्हू तथा सिंहहनू. सिंहहनू यांच्या पत्नीचे नाव काय होते? कच्छना. सिंहहनू कच्छना यांच्या पुत्र पुत्रीचे नाव काय होते? पुत्र शुद्धोदन, धौत्योदन, शुक्लोदन, शाक्योदन, अमितोदन. पुत्री अमिता, प्रमिता. राजा शुद्धोदन यांची नगरी व राजधानीचे नाव काय होते? कपिलवस्तू. राजा शुद्धोदन यांच्या 2 पत्नीचे नाव काय होते? महामाया व प्रजापती गौतमी. राजा शुद्धोदन यांचे कुळ व गोत्र कोणते होते? कुळ शाक्य, गोत्र आदित्य. राजा शुद्धोदन यांच्या 2 पत्नीकडून किती पुत्र पुत्री होते? प्रजापती गौतमी पुत्र नंद, पुत्री उपनंदा, महामाया पुत्र सिद्धार्थ. सिद्धार्थाचा जन्म कधी व कुठे झाला? – 563 ईसापूर्व वैशाखी पौर्णिमा, लुंबिनी, नेपाळ. सिद्धार्थाचे गोत्र काय होते? गोत्र गौतम होते म्हणून यांना सिद्धार्थ गौतम असे म्हणायचे. सिद्धार्थ गौतमाची भविष्यवाणी केलेल्या महान तपस्वी ऋषीचे नाव काय होते? आशित मुनी. आशित मुनीने काय भविष्यवाणी केली होती? जर तो संसारी जीवनात राहिला तर तो चक्रवर्ती सम्राट होईल आणि जर त्यांनी संन्यास घेऊन ग्रहत्याग केला तर तो सम्यक संबुद्ध असा बुद्ध होईल. महामाया यांचा मृत्यू कधी व कशाने झाला होता? – 563 ईसापूर्व सिद्धार्थ 7 दिवसाचा असताना लेवर पेन प्रसव पीडामुळे झाला. सिद्धार्थाचा विद्याभ्यास कधी सुरू झाला व पहिले गुरु कोण होते? वयाच्या 8व्या वर्षी पहिले गुरु ते 8 ब्राह्मण होते ज्यांनी महामायाच्या स्वप्नाचा अर्थ सांगितला व सिद्धार्थाचं भविष्य वर्तविले होते. त्या 8 ब्राह्मणांचे नाव काय होते? राम, धन, लखन, मंती, यन्न, सोयाम, भोग व सुदत्त. सिद्धार्थाचे 2रे व 3रे गुरु कोण होते व काय शिकले? एक सबमित भाषाशास्त्र, व्याकरणशास्त्र, वेद, वेदांगी, उपनिषदे. 2 भारद्वाज आलार कलामचे चेले, ध्यानधारणा. सिद्धार्थ गौतमाचा विवाह कोणाशी व कधी झाला? 547 ईसापूर्व वयाच्या 16व्या वर्षी यशोधरा उपनाव गोपा, बिंबा, बद्ध कच्छना, दंडपाणी या मामाच्या मुलीसोबत विवाह झाला. सिद्धार्थ गौतमाने शाक्य संघात कधी प्रवेश केला होता? वयाच्या 20व्या वर्षी. रोहिणी नदीचा वाद कशावरून होता? रोहिणी नदीमुळे शाक्य आणि कोली राज्य वेगळे झाले. नदीचे पाणी दोन्ही राज्यात शेतीसाठी वापरावरून सतत वाद, मारामारी, भांडण होत होती.
कोलिये कोण होते व त्यांची वंशावळ काय होती? एक कोल राजा, पुत्र अजन, पुत्री कांचन. अजन पत्नी सुलक्षणा, पुत्र सुप्रबद्ध, पुत्र दंडपाणी, पुत्री प्रजापती गौतमी, पुत्री महामाया. कोलियांचे शाक्यांशी काय संबंध होते? अज्जन यांच्या 2 मुली प्रजापती महामाया शुद्धधन यांच्या पत्नी होत्या. शुद्धधनची बहीण अमिता सुप्रबद्धची पत्नी व सिद्धार्थाची पत्नी दंडपाणी मामाची मुलगी होती. सिद्धार्थ गौतमाच्या पुत्राचे नाव काय होते? राहुल. ग्रहत्याग व ग्रहत्यागाचे खरे कारण काय होते? रोहिणी नदीच्या मारामारीत शाक्यांचे लोक माघार घेऊन आल्यामुळे शाक्यांचे सेनापतीने युद्धाने वाद मिटवायचे ठरविले. सभासद सिद्धार्थाने आपले मत मांडून युद्धास नकार दर्शविला. शाक्य संघाच्या निर्णयाला विरोध केला तर शासन म्हणून देहांत किंवा देशत्याग संघ देऊ शकत नाही. म्हणून सिद्धार्थाची मालमत्ता, जमीन जप्ती आणि घरावर बहिष्कार हे शासन देण्याचे सेनापतीने ठरविले. ग्रहत्याग कसा करावा लागला सिद्धार्थाला? सिद्धार्थाने मध्यम मार्ग काढला. मी युद्धास नकार देऊन विरोधात जाण्याचा गुन्हा मी केला तर शासन मला द्या, परिवारच नको. मी संन्यास परिवर्जा घेऊन ग्रहत्याग करतो. हे पण एक प्रकारचा देशत्याग समजावा. सेनापतीने व संघाने ग्रहत्याग हे शासन मान्य केले. सिद्धार्थ गौतमाने परिवर्जा संन्यास कोणाकडून व कुठे घेतला? 534 ईसापूर्व 29 वर्षाच्या असता आवडता घोडा व प्रिय सेवक सोबत घेऊन शुद्धोधन प्रजापती व जनतेच्या उपस्थितीत कपिलवस्तू येथील भारद्वाजांच्या आश्रमात भारद्वाजांच्या हस्ते परिवर्जा घेतली व ग्रहत्याग केला. सिद्धार्थ गौतमाच्या आवडत्या घोड्याचे व प्रिय सेवकाचे नाव काय होते? घोडा कंठक, सेवक छन्न, छंदक. ग्रहत्यागाला काय म्हणतात? महाभिनिष्क्रमण. सिद्धार्थ गौतम ग्रहत्याग करून पहिले कुठे निघाले होते? मगधचे राजा बिंबिसार यांची राजधानी राजगृह येथे. राजगृह जाताना सिद्धार्थ वाटेत कुठे कुठे थांबले होते? एक साकी नावाच्या ब्राह्मण योगिनीच्या आश्रमात, 2 पद्मा नावाच्या दुसऱ्या ब्राह्मण योगिनीच्या आश्रमात, 3 रैवत नावाच्या ब्राह्मण ऋषीच्या आश्रमात राहिले. सिद्धार्थ गौतमाच्या पहिल्या गुरुचे नाव काय होते? आलार कालाम, सांख्य दर्शन आचार्य, राजगृह, मगध. दुसऱ्या गुरुचे नाव काय होते? रुद्रक, रामपुत. सिद्धार्थ गौतमाला संबोधी प्राप्ती आधी खीरदान कुणी केले होते? सुजाता यांनी. संबोधी ज्ञान प्राप्ती कुठे व कधी झाली? 528 ईसापूर्व वयाच्या 35व्या वर्षी वैशाखी पौर्णिमेच्या रात्री निरंजना फाल्गू नदीकाठी पिंपळाच्या वृक्षाखाली 6 वर्षाच्या कठीण तपश्चर्यानंतर उरुवेला गया, बिहार येथे प्रथम धम्मोपदेश कुठे व कुणाला दिला होता? मृगदायवन, हरिणवन, ईशीपत्तन, सारनाथ, वाराणसी, बनारस, उत्तर प्रदेश. प्रथम 5 ब्राह्मण शिष्यांना. या पहिल्या 5 ब्राह्मण शिष्यांचे नाव काय होते?
कौंडिन्ये वप्प बद्धिये महानाम व आसागी. प्रथम धम्मोपदेश या घटनेला काय म्हणतात? धम्मचक्र प्रवर्तन. भगवान बुद्धाचे उपदेश कशाशी संबंधित होते? आचरणाची शुद्धता आणि पवित्रता. भगवान बुद्धाने सर्वाधिक उपदेश कुठे दिला? श्रावस्ती. बुद्धाच्या सर्वात प्रिय शिष्याचे नाव काय होते? आनंद. भिक्षुणीला संघात प्रवेशाची अनुमती बुद्धाने कुणाच्या आग्रहाखातर दिली? शिष्य आनंद यांच्या आग्रहामुळे. दीक्षा दिलेली सर्वात पहिली महिला कोण होती? प्रजापती गौतमी. कुणाच्या घरी केलेले भोजन भगवान बुद्धाच्या मृत्यूचे कारण झाले? चुंद नामक लोहार पावापुरी यांनी दिलेले भोजन सुकर मधव. काही विद्वान म्हणतात डुकराचे मांस बुद्धाला चारल्याने, पण ते तर्कसंगत नाही. सुकर मधव एक वनस्पती होती असे म्हटले जाते. भगवान बुद्धाने दीक्षा दिलेला अंतिम व्यक्तीचे नाव काय होते? सुबद्ध. भगवान बुद्धाचा शेवटचा उपदेश काय होता? सर्व गोष्टी नाशवंत आहेत म्हणून माणूस स्वतःचा मार्गदर्शक असावा. भगवान बुद्धाचा मृत्यू कधी व कुठे झाला होता? (483 ईसापूर्व). 80 वर्षाच्या वयात वैशाखी पौर्णिमेला कुशीनगर येथे उजव्या कुशीवर झोपलेल्या अवस्थेत भगवान बुद्धाच्या मृत्यूच्या घटनेला काय म्हणतात? महापरिनिर्वाण. सर्वात प्राचीन ग्रंथ कोणता आहे ज्यामध्ये बुद्धाच्या जीवनातील अंतिम क्षणाचे वर्णन मिळते? महापरिनिब्बाण सूत. बौद्ध धम्म भारताबाहेर प्रसार करण्याचे श्रेय कुणाला जाते? सम्राट अशोक महान यांना. बुद्धाचा जन्म लुंबिनीमध्ये झाला हे कशावरून कळते? सम्राट अशोक यांच्या रुमिंगय्या या अभिलेखानुसार बौद्ध धम्मातील त्रिरत्न कोणती आहेत? बुद्ध, धम्म आणि संघ. भगवान बुद्धाला संबोधी प्राप्त झाली त्या बोधिवृक्षाला कुणी तोडले होते? शशांक नामक बंगालचा एक शासक यांनी बोधिवृक्ष तोडून निरंजना फाल्गू नदीत फेकून दिले होते. भगवान बुद्धाच्या पवित्र ग्रंथाचे नाव काय आहे? त्रिपिटक.